राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय। यामध्ये थोडा नाही तर थेट 1700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 24 जुलै 2015 पासून महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू झाली। केशरी शिधापत्रक धारक शेतकरी कुटुंबाला दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्याचा लाभ मिळू लागला। पण या योजनेचे कागदोपत्री लाभार्थी कोण आहेत पहा। उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पाटील, 100 कोटींच्या यशवंत नागरी पतसंस्थेचे चालक सतीश दंडनाईक, उस्मानाबाद नगरीचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंखे आणि शहरातल्या सर्वात मोठ्या हॉटेलचे मालक प्रकाश जगताप या मंडळींची नावं गरीब शेतकऱ्यांच्या यादीत घुसवून उचललेलं धान्य थेट काळ्या बाजारात पोहोचतंय। गरीब शेतकऱ्याच्या यादीत माझं नाव आहे याची मला कल्पनाही नव्हती। मी किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्याने किंवा माझ्या नौकराने कधीही माल यातून ह्या दुकानदारातून उचललेला नाही, पण माझ्या नावावर माल उचलल्याचं तिथं सिद्ध झालेलं आहे। खरंच त्यात भ्रष्टाचार झालेला आहे असं माझं मत आहे। स्वतःच्या दुकानदाराला जर आपण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तर ते सांगतात ते मात्र धक्कादायक आहे। ते असं सांगतात की शासकीय यंत्रणाच एवढी भ्रष्ट आहे की तेच आम्हाला भ्रष्ट करतात। माझ्या आजोबांच्या नावावरती, शिवाजीराव साळुंखेंच्या नावावरती, जे की आंबेडकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, तर त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी रेशनचा माल उचलला जातो। त्या ठिकाणी सुजाण शेतकरी शहरातले आम्ही आहोत, त्या ठिकाणी शेताचा भरपूर माल आपल्याला येतो, त्यामुळे कधी रेशनचा माल घ्यायची कधी गरज पडली नाही, कधी भासली नाही। जवळजवळ 10 वर्षाच्या पुढे झाला आम्ही कधीच माल उचलला नाही। कधी तर राखेल वगैरे थोडं लागतं कलरिंग लायला, त्याला साफसफाई करायला गॅसच्या शेगड्या वगैरे, फक्त कधी तर आम्ही राखेल उचलला असेल, पण माल तर आम्ही कोणताच उचलला नाही कधीच। उस्मानाबाद शहरात 31 स्वस्त धान्य दुकानातून 11,990 शेतकऱ्यांना धान्याचा लाभ होतो। शासन दरमहा 14,210 क्विंटल गहू, 470 क्विंटल तांदूळ देतं, पण माझाच्या पडताळणीत लाभार्थ्यांच्या यादीतले 60% शेतकरी बोगस आढळून आले। हा भ्रष्टाचार फक्त उस्मानाबाद पुरताच मर्यादित नाहीये। उस्मानाबादसह औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यात हा घोटाळा सुरू आहे। रेशन धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करण्यासाठी सरकारनं लाभार्थ्यांची यादी रेशन धान्य दुकानदाराकडूनच मागवली होती। बऱ्याच दुकानदारांनी आपल्याच परिचयातल्या शेतकऱ्यांचे सातबारे एकत्रित केले। बऱ्याच जणांनी तर मोघम गट नंबर सरकारला कळवून लाभार्थ्यांची यादी दिली। आजही 90% शेतकऱ्यांना ही योजना कशासाठी आहे, कोणासाठी आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे याची माहितीच नाहीये। याचा अर्थ असा की 14ही जिल्ह्यातल्या पुरवठा विभागाच्या सहकार्याशिवाय हा घोटाळा झालेला नाहीये। काळ्या बाजारातलं हे धान्य हैदराबादला रवाना होत असल्याचाही संशय आहे। आंध्रातल्या बेकरीवाल्यांना धान्य पुरवणारी एक मोठी साखळीच कार्यरत आहे। अन्न सुरक्षा में रेगुलरली लीकेज चलता है, इसकी सबको माहिती है। भारत सरकार के रिपोर्ट्स में भी कहा गया है कि 30 to 40% लीकेज रहता है। तो ये उस्मानाबाद भी इससे कुछ बचा हुआ नहीं है। जो लोग माइग्रेट हो गए यहाँ से दूसरे जगह, उनका राशन पे आज भी अन्न लिया जा रहा है। दूसरे प्रकार का लीकेज ये था कि कुछ गरीब लोगों को राशन नहीं दिया जा रहा है। और तीसरा कि बीपीएल का जो लिस्ट है, शेतकरी का जो लिस्ट है, वो एक चूकी सा लिस्ट है और ज़्यादा राशन उठाया जा रहा है जितना जरूरी है। एबीपी माझानं फक्त शहरी भागातला घोळ शोधलाय। ग्रामीण भागात काय काय आहे याचा शोध सरकारनं घ्यावा। लाभार्थी सापडत नाहीये म्हणून 2015 पासून आजपर्यंत एकही किलो धान्य सरकार दरबारी परत पाठवण्यात आलेलं नाहीये। याचा अर्थ सर्व लाभार्थी हे अस्तित्वात आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 30 दिवसामध्ये 5 कोटी रुपयाचं धान्य वाटप केलं जातं, म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये मिळून प्रति महिन्याला
170 कोटी रुपयाचं आणि जर सप्टेंबर ऑक्टोबर 2015 पासूनचा हिशोब गृहीत धरला तर आत्तापर्यंत 1680 कोटी रुपये इतक्या प्रचंड रकमेचं धान्य वाटप केलं गेलं. सरकारी यंत्रणेतल्या कोणालाही हा घोळ कसा कळला नाही प्रश्नच पडतो. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.